महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबईचे संपर्क प्रमुख सिद्धेशजी कदम आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली कशी तयारी आहे आणि कसं आपण निवडणुकांच्या कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी सामोरं जाणार आहात? सर्वप्रथम आपण पाहतोय की आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती म्हणूनच आमची निवडणूक लढण्याची तयारी आहे, असेच आमचे आदेश शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर महायुतीचे प्रमुख नेते हे सुद्धा त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि आता महायुती म्हणून सुद्धा जे काही कामं शिंदेसाहेबांच्या मार्फत झालेली आहेत, ही सगळी कामच आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही निवडणुकीची तयारी आमची सुरू आहे. पदाधिकारी सगळे पूर्ण जोशाने या निवडणुकीच्या आपल्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली आहे. आपण मुंबईचे संपर्क प्रमुख आहात. आपली भूमिका या पूर्ण निवडणुकांमध्ये कशी असणार आहे? जो काही आदेश पक्षाचे वरिष्ठ शिंदेसाहेबांच्या मार्फत जो काही आदेश शिंदेसाहेब देतील, मग तो साधा एक पॅम्पलेट वाटणं सुद्धा असेल, त्या अनुषंगाने आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहोत. भाजप एकंदरीत म्हणते की ठाकरेंचं किंवा शिवसेनेची सरकार आली किंवा महानगरपालिकेत बसले तर खान महापौर बसतील. भाजपचं असं म्हणणं आहे की हिंदू महापौर बसणार. तर याच्यावरती आपण काय बोलू शकतो? मला असं वाटतं की महायुती म्हणून आमची सगळ्यांची इच्छाच नाही, तर आम्ही सगळे मुंबईचा मराठी महापौर हा महायुतीच्या माध्यमातून बसणार आहे, असं आमचं ध्येय आहे. आणि तोच आमचा एक एजेंडा आहे की मुंबईचा महापौर हा मुंबईतला मराठी माणूस हा महापौर असेल. सर, आता महानगरपालिका आली तर निवडणूक आली, नागरिक आले तर मुद्दे आले. कुठल्या मुद्द्यावरती आपण सामोरे जाणार त्या निवडणुका? मी जसं म्हणालो की शिंदेसाहेबांच्या मार्फत जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता महायुतीचे जे सरकार आहे, तर त्यांच्या मार्फत जी कामं मागच्या 3.5 वर्षामध्ये जी कामं चांगली कामं झालेली आहेत, तो एक प्रोडक्टिव्ह काम जी साहेबांच्या मार्फत आणि महायुतीच्या सरकारच्या मार्फत जी कामं झालेली आहेत, ती कामं आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि ह्याच्या अगोदर 25-30 वर्ष ज्यांचं सरकार होतं, त्यांनी काय मुंबईची अवस्था केलेली आहे हे लोकांनी पाहिलंच आहे. पण त्यापेक्षा जी चांगली कामं जी झालेली आहेत आणि पुढची जी चांगली कामं होणार आहेत, ती जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आदित्य ठाकरेंनी रिसेंटलीच डोममध्ये त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं. त्यांच्या काळात महानगरपालिकेची स्थिती ठेवी होत्या मोठ्या. आता जेव्हा मुख्यमंत्री महायुतीचे सरकार आलं तर महानगरपालिकेची ठेवी बुडाल्यात आणि ती अवस्था काय, असं त्यांचं प्रेझेंटेशन त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर होतं. तर त्याच्यावरती आपण भाष्य काय कराल? म्हणजे खरंच नवल वाटतं. ज्यांनी 25 ते 30 वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्यांनी सत्ता भोगली, त्यांना अशी वेळ आली की त्यांना जनतेसमोर प्रेझेंटेशन घेऊन सांगावं लागतं की आम्ही ही कामं केलेली आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा केवलवाणी गोष्ट दुसरी कुठलीच असू शकत नाही. जे काम करतं लोक ते लक्षात ठेवतात. जर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायची वेळ आली, म्हणजे ज्या पक्षाला प्रेझेंटेशन द्यायची वेळ आली, म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही काहीच काम केले नाहीये, फक्त तुम्ही प्रेझेंटेशन पुरतेच झालेले आहात. त्याची अंमलबजावणी किती झालेली आहे हे कधी बघायला, हे घरातून कधी बाहेर पडले नाहीत, रस्त्यावर उतरले नाहीत, कार्यकर्त्यांशी कधी संवाद केला नाही, तर मला असं वाटतं की हे प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी आता खूप लांब राहून गेल्या आहेत. दुसरा प्रश्न आहे ठेवीचा. महानगरपालिका ही काय बँक नाही आहे. ती ठेवी जनतेच्या हितासाठी, जनतेच्या चांगल्या कामासाठी ते पैसे वापरल्यात घेणार होते. ठेवी वाढवलं म्हणजे ती काय बँक नाही आहे की ठेवी वाढून त्याच्यावर व्याज मिळून आणि बसून राहायचं आणि जनतेचा काही उद्धार झाला नाही पाहिजे. शेवटी मुंबईकरांना त्या पैशाचा उपयोग झाला पाहिजे, हेच प्रामाणिक मत महायुती सरकारचं आणि येणाऱ्या महायुतीच्या महापौरांचं, महापौर जे जे काही महायुती सरकार येईल महानगरपालिका, तोच उद्देश असेल की जो काही पैसा आहे महानगरपालिकेचा, तो जनतेच्या हितासाठीच 100% वापरला गेला पाहिजे. हेच हित घेऊन आणि हेच ध्येय घेऊन, दृश्य घेऊन महायुती सरकार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक मी लढणार आहेत. ज्यांनी हे केलं नाही त्यांना ठेवीबरोबर लक्षात जातं, तर त्यातले किती टक्केवारी त्यांनी घेतलेली आहे, म्हणून त्यांचं लक्ष पूर्ण ठेवीवर असतं. ठेवी कशी वाढवायची, त्याच्यानंतर टक्केवारी कशी काढायची आणि मग प्रेझेंटेशन दाखवायचं. सर, एक शेवटचा प्रश्न. काही दिवसांपूर्वी आपण प्रदूषणला घेऊन पाहणी केली होती. त्याची स्थिती असं सध्या आपल्या महामंडळाकडून कशी प्रेझेंटेशन आणि काय काय उपाय तुम्ही सांगितलेले सुद्धा होतात. काही ठिकाणी ते अंमलबजावणी पण झाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरती काय बोलू? आपण आजच पाहिलं की अनेक वृत्तपत्रांमध्ये आपण आज बातम्या पाहिल्या
तर मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स हा सुधारलेला आहे इतर राज्यांपेक्षा. म्हणजे इतर राज्यांपेक्षा दिल्लीचं आपण जे उदाहरण देतो, तर त्या अनुषंगाने मुंबईचा जो AQI लेवल आहे हा सुधारलेला आहे. पण आम्ही इथेच नाही थांबणार आहोत. अजून आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा आणायची आहे. मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका असो किंवा MPCB म्हणून असो, ज्या काही सुधारणा अजून आपल्याला करायच्या असतील त्या नक्कीच आम्ही करतोय. आणि जसं मी वारंवार म्हणतो की मुंबई म्हणजे एक स्वतः मुंबईकर म्हणून माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा तीच असते की मुंबईची हवा ही शुद्ध आणि निरोगी असावी. त्याच अनुषंगाने MPCB म्हणून आमची पुढची वाटचाल असते. तर आपण पाहिलं तर महानगरपालिकेची जे निवडणूक आहेत, केलेली कामं या मुद्द्यावर निवडणुका लढवण्याचं जे इच्छा आहे किंवा उद्देश आहे ते सिद्धेश कदम असे सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.